कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा हरे विठ्ठल पुंडलिक वरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय तस्मै श्रीगुरवे नमः. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो न्याता. अभंग क्रमांक 3432. अभंग क्रमांक 3432. एक जीवे आता जिने झाले दोन्ही वेगळीक काही नव्हे आता. नारायण आम्ही नाही वेगळीक पूर्विली हे भाक सांभाळिले. तुका म्हणे झाले सायासाचे फळ सरली ते वेळ काळ दोन्ही. जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्याचं चिंतन गेली 2 आणि हे 3रं वर्ष करण्याकरता आपण प्रवृत्त झालो. आपल्या सर्वांच्या जीवनातील हा परमभाग्याचा क्षण आहे. तुकोपनिषद ज्याला आपले मामा म्हणायचे किंवा 4 वेदाचे केले शिवर्ण अर्थही गहन करून या. वेदाचा तो अर्थ मासिस ठावा येराणी वाहवा भार माथा वाचा बोलू वेदनती केले करू संती केले ते असं तुकोबराय बोलतात. पण मग 4 वेदाचा आशय ज्याच्यामध्ये आला असा पंचम वेद जर ही गाथा असेल तर मग अशी 5 वेद कुठे या गाथेमध्ये आले असं जर आपण म्हणाल तर 4 वेदाचं सार काय असेल तर 4 वेदाचे 4 महावाक्य आहे आणि ती 4ही महावाक्य आपल्याला या गाथेमध्ये पाहायला भेटतात. त्यामध्ये ऋग्वेद आहे, त्याचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म. तुकोबरायचं महावाक्य आहे तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. नंतर यजुर्वेद आहे, त्याचं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. तुकोबराय म्हणतात मी तो वासुदेव तत्वता. नंतर अथर्ववेदाचं महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. आणि सामवेदाचं महावाक्य आहे तर ते अहम ब्रह्मास्मी. तुकोबराय आपलं तत्वमसी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अशा पद्धतीने 4ही वेदाचा आशय ज्याच्यामध्ये आलेला आहे असा हा पंचवेद म्हणजे जगद्गुरु तुकोबरायाची गाथा. आणि या गाथेचं खरं तर सांगोपांग चिंतन व्हायला हवं. परंतु आपल्या या ठिकाणी मूळ उद्देश हा आहे का पद आणि पदाचा अर्थ. पद आणि पदाचा अर्थ काय. बाबा आपले हाडाचे शिक्षक आहे आणि हाडाचा शिक्षक त्याला म्हणतात जो विद्यार्थ्याची भूक जागी करतो तो शिक्षक आहे. कारण एकदा भूक जागी झाली की तो भक्ष्य पकडतच असतो. एकदा भूक जागं करणं गरजेचं आहे. या अष्टादशाच्या सत्रातून आपला जे जवळपास 2004 पासून ही अष्टादशाची परंपरा ही शृंखला अविरतपणे वाहत आहे. परंतु इतकी भूक जागी झालेली आहे, मीच त्याचा साक्षीदार आहे, मलाही अनुभव आहे. ज्या वेळेला आपला पसायदानमध्ये पहिला ज्ञानेश्वरीचा आणि नंतर गाथ्याचा अष्टादशा झाला त्या अष्टादशाकरता ज्ञानेश्वरीची वक्ते सांगणारे आलटून पलटून 3च होते आणि गाथा सांगणारे 2 ते 3 होते. त्याच्यातही काही अभंग सांगितले जायचे बाकीचे अभंग वाचून घेतली जायची. पण या अष्टादशाची क्रांती ही आहे का ह्या अष्टादशा चालू झाल्यापासनं आता सत्र कमी पडायला लागले आणि वक्ते इतके जास्त झाले. कारण बाबा हे हाडाचे शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपली भूक जागी केली मग भक्ष्य आपोआप शोधतो. म्हणून पदार्थाचं चिंतन एवढं करताय का आपल्याला गाथेमध्ये नेमकं काय आहे त्याचं थोडंसं आपल्याला आकलन व्हावं. मग आपणच त्याचे सांगोपांग चिंतनामध्ये प्रवृत्त होऊ. मग ते चिंतन करत असताना बाबा म्हणत असतात आपण आदिकरण माला पाहिली पाहिजे, नंतर आपण षडलिंग पाहिले पाहिजे. काय उपक्रम उपसंहारणम अभ्यासापूर्वता फलम अर्थवाद उपपत्तीचे लिंगम तात्पर्य निर्णय. म्हणजे त्याचं षडलिंगपूर्वक प्रत्येक अभंगाचं चिंतन व्हायला हवं. नंतर त्याचा पदच्छेदा पदार्थवक्ती विग्रह वाक्ययोजना आक्षेपश समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम
अशा 5 अंगाने त्याचं चिंतन झालं पाहिजे. सगळं जरी खरं असलं तरी आता तेवढा विचार करण्याकरता आपल्याला वेळ नाही, ते आपलं परमप्रयोजनसुद्धा नाही. आपलं परमप्रयोजन आहे पद आणि पदाचा अर्थ जाणून घेणं. पण तरीही अभंग ते अनुबंध चतुष्टय, कारण ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये मुख्य अभंगामध्ये प्रवेश होतो त्याला अनुबंध असं आपण म्हणत असतो. अनु उपसर्ग आहे, बदबदनाते हा धातू आहे. ज्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर आपल्याला तो त्या ग्रंथाविषयी त्या अभंगाविषयी आपुलकी प्रेम निर्माण करतो, त्याला आपण अनुबंध असं म्हणतो. आणि त्या अनुबंध चतुष्टयाचा विचार या अभंग गाथेचा जर पाहायचा झाला एक 2-3 वाक्यामध्ये आपल्याला पाहता येईल. या अभंग गाथेचे अधिकारी कोण, तर सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. सिद्ध भूमिकेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय अधिकारी आहेत, तर साधक भूमिकेमध्ये आपण सर्व या गाथेचे अधिकारी आहोत. विषय काय, तर आपल्याला ह्या गतिमान विज्ञान युगामध्ये आपल्याकडे पात्र पुष्कळ आहे, पण आपली पात्रताही ढासळायला लागली. आपल्याकडे आपलं सुविधा पुष्कळ आहे, पण आपलं समाधान बिघडायला लागलं. आणि आपल्याकडे व्यवस्था जरी पुष्कळ असली तरी आपली अवस्था मात्र ती योग्य राहीना. त्यामुळे आपण खऱ्या सुखाला विन्मुख झालो. त्याकरता बाबा एक वाक्य बोलत असतात आणि गुरुवर्य गेठे महाराज हे एक वाक्य बोलत असतात. दोन्ही आंग्ल भाषेतले वाक्य आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन जगण्याची कला, आणि दुसरा आहे ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात हृदय बदलाचं तंत्रज्ञान. म्हणजे आपला आंतरिक बदल करण्याकरता ही गाथा आपल्यासमोर आहे. म्हणजे आंतरिक बदल करण्याचे काय जीवनसूत्र असतात ते प्रतिपादन करणं हा या गाथेचा विषय आहे. आणि प्रयोजन काय, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळे. देहात असताना जीवनमुक्ती, देह पाहताना तर विधेय कैवल्य प्राप्त करून घेणं हे प्रयोजन आहे. आणि मग समग्र गाथेचा आणि गाथेतील या विषयाचा प्रतिपादक भाव संबंध आहे. तर आपला आणि या असणाऱ्या देहात असताना जीवनमुक्ती, देह पाहतानंतर विधेयमुक्ती हे प्राप्त करून घेणं हे मात्र आपलं या ठिकाणी प्रयोजन आहे. अर्थात आपला प्रापक भाव संबंध आपला या ठिकाणी आहे. असो, आपले प्राप्त असणारे जे अभंग आहे त्याचं चिंतन आपल्याला थोडक्यात करायचं आहे. त्यामध्ये व्यभिचारिणी स्त्रीचं रूपक या माध्यमातून एक भक्तीची अति उच्चतम कोटीची अवस्था जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेली आहे. आता काय आहे, आचार्य म्हणतात मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयशी. आपल्याला जर मुक्ती प्राप्त करायची असेल तर त्याचं सर्वश्रेष्ठ साधन काय असेल तर भक्ती आहे. पण मग ती कोणती भक्ती, तर सतत स्वस्वरूपानुसंधानं भक्तिरीती अभिधीयते. आपल्या स्वरूपाचं अनुसंधान अविरत ठेवणं, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बोधा, अशा पद्धतीचं अनुसंधान ठेवणं ही भक्ती आहे. मग एक साधनरूपा भक्ती आहे, एक साध्य स्वरूपाची भक्ती आहे. तर ते साध्य स्वरूपाची असणारी जी भक्ती आहे त्याच्याकरता जिला प्रेमाची म्हणजे ज्ञान लक्षणात्मिका आणि प्रेम लक्षणात्मिका अशा उभय भक्तीचा सम्यक समतोल सुमधुर समन्वय ज्यामध्ये साधलेला आहे अशा पद्धतीचे स्वैरणेचं रूपक आहे. बाबाच्या भाषेमध्ये हा एक प्रकारचा व्याजस्थिती अलंकार आहे. असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. दिसायला जरी निंदा दिसली असते तर खरी त्याच्यामध्ये स्तुती दडलेली आहे या भक्तीची. आणि ती व्यभिचारिणी भक्तीचं रूपकाच्या माध्यमातून साधारण एक 3422 ते 3446 म्हणजे एकंदर 25 अभंगामध्ये हे रूपक तुकोबारायांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. पण त्या 25 अभंगामध्ये काल रात्रीच्या सत्रामध्ये 5 अभंग झाले आणि आता सकाळच्या सत्रामध्ये 5 अभंग झाले. म्हणजे अजून त्यातले 20 अभंग बाकी आहे. तर त्या 20 अभंगाचा आपण विचार करणार आहोत. पण मागच्या 10 अभंगामध्ये आपण काय पाहिलं ते 10 वाक्यात आपल्याला पाहायचं ठरलं तर असं म्हणता येईल. पहिला जो अभंग आहे तर ती व्यभिचार परपुरुषाशी रत झालेली जी बुद्धिरूपी स्त्री आहे ती इतर असणाऱ्या अनेकात्मिका जे काय व्यवसायात्मिका बुद्धी एक करुनंदन बहुशाखा हेनंताश्च बुद्धवे व्यवसायनाम म्हणजे 2 प्रकारच्या बुद्धी आहे. एक प्रपंचाला विषय करणारी ती अनेकत्वाला प्राप्त झालेली आहे आणि प्रपंच अधिष्ठान आत्मतत्वाला विषय करणारी ती एकत्वाला प्राप्त झालेली आहे. अशी जी अनेकत्वाला प्राप्त होणारी जी बुद्धी आहे तिच्याशी एकत्वाला प्राप्त होणारी बुद्धी या दोघीचा एक प्रकारचा या ठिकाणी संवाद तुकोबारायांनी आपल्यासमोर या व्यभिचारिणी रूपकाच्या माध्यमातून ठेवलेला आहे. आणि मग ती पहिल्या ते अनेकत्वाला प्राप्त झालेली बुद्धी या एकत्वाला प्राप्त झालेल्या बुद्धीला तिकडे जाऊन द्यायला मागत नाही. बाबा पाठामध्ये एक श्लोक सांगत असतात, अहंकारम ध्येयमृते मा सुप्तो प्रबोधे उत्थिते प्रमानंदे नचत्वम नच अहम न वै जगत. म्हणजे तो एकदा परमानंद रूपाने जागृत झाल्याच्या नंतर तू राहणार नाही, मी राहणार नाही आणि जगतही राहणार नाही. त्यामुळे त्या बुद्धीला भीती वाटते ही तिकडे गेल्याच्या नंतर. मग आपण तर जायचं नाही, तिलाही जाऊ द्यायचं नाही. मग त्याला प्रतिबंध करायला लागल्यात. अशा वेळेला ती म्हणते किती हो शिकवाला माझं वेळवळा मी तया गोवळा रतली आहे. हा भाव पहिल्या अभंगामध्ये. पण मग आता आम्ही तुला समजून सांगतो तरी तू माघारी का फिरत नाही, तर त्याचं कारण तिने आपला निर्धार झाला. म्हणजे त्याचं कारण सांगितलं की आदिल्या भ्रतारे कामनोहे पुरा.
मला जे 24 तास नित्यानंदापुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुढे तिसीन जे ते नसरेचे वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवनेव असा दिव्य आनंदाची मला अपेक्षा आहे. आणि प्रपंचरूपी पती यापासून मला ती अनुभूती प्राप्त होईना म्हणून माझ्या अंतकरणातली जी नित्यानंदाची कामना ती पूर्ण होईना म्हणून मी त्याला रत झाले असं दुसऱ्या अभंगामध्ये सांगितलं. तिसऱ्या अभंगामध्ये आपला निर्धार तिने सांगितला, हाच नेम आता न फिरे माघारी. आता काही झालं तर देहमुआ पाताय आम्ही कार्यमुआ साधाय आम्ही मी आता माघारी फिरणार नाही. नंतर चौथ्या अभंगामध्ये ती सांगते, घररिगी झाले पट्टराणी बळे. मी त्याची घररिगी झालेली आहे, मी त्याची पट्टराणी झालेली आहे, त्याच्यासोबत अभिषिक्त झालेले आहेत. आता मात्र मी माघार घेणार नाही. परंतु ती पट्टराणी झाल्यामुळे 4 लोकात माझा हा व्यभिचार प्रगट झाला. पण जरी 4 लोकात माझा व्यभिचार प्रगट झाला, तो उघडकीस आला, तरी मात्र मी आता लोक हसत असतील मला, पण तुका म्हणे हास्य जन नाही कान ती ठाई अशी माझी अवस्था झाली. हे तिने 5व्या अभंगामध्ये सांगितलं. आणि मग पुढे आजच्या सकाळच्या सत्रामध्ये जे आपण 5 अभंग पाहिले त्याचं तात्पर्य तर आपल्याला ज्ञातच आहे. पहिल्या अभंगामध्ये त्या सख्या तिला म्हणतात, म्हणजे ज्या अनेकत्वाला प्राप्त झालेल्या बुद्धी त्या एकत्वाला विषय करू पाहणाऱ्या बुद्धीला ते म्हणतात, का गं पण बघ लोक निंदा नालस्ती करतात, तुला हसतात, तुला ते कळत नाही का, तुला ते दिसत नाही का, तू म्हणते हास्य जन नाही कान ते ठाई, का बरं असं घडलं. ती म्हटली त्याचं कारण आहे का दिसायला 3 मोजायला 2 आणि असायला 1 अशी स्थिती आहे. तुम्हाला दिसायला 3 आहे तेच तुम्हाला वास्तव वाटतात. काही मुमुक्षु वर्गाला मोजायला 2 आहेत ते त्यांना वास्तव वाटतात. पण वास्तव खरं एकम एव अद्वितीयम ब्रह्म न येह नानास्ती किंचन ये किंचनापि नाना नास्ती किंतु एकमेव अद्वितीयम ब्रह्म असती. आणि त्या ब्रह्मालाच आत्मत्वाने मी विषय केलेला असल्यामुळे आता मत्तः परतरम नान्यत किंचित असती धनंजय मयी सर्व मिदम प्रोतम सूत्रीमणी गणायो. मला दुसरं काही प्रतितेलाच येत नाही. त्यामुळे मग आता मला ते हसणारे दिसतील कसे, पहिले हसणारे दिसावे आणि नंतर मग पुढचा त्यांच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल वृत्ती माझी व्हावी. पण मला माझ्या अतिरिक्त दुसरं काही दिसतच नाही. हे सकाळच्या सत्रातल्या पहिल्या अभंगामध्ये आपण पाहिलं. दुसऱ्या अभंगामध्ये त्या ज्या सख्या म्हणतात, पण काय आहे तू सुखाकरताच त्याच्याकडे गेले ना, त्या परपतीकडे, तू ज्या प्रकृतीच्या आतीत असणारा जो परपुरुष आहे त्याच्याकडे कशा करता गेली, सुखा करता गेली. मग पहिल्या पतीकडे काय सुख नव्हतं का त्याच्याकडे जाण्याकरता म्हणून. तर ती म्हटली पहिल्या पतीकडेही सुख होतं आणि इकडेही सुख आहे, पण पहिल्या पतीचं सुख क्षणिक आहे आणि दुःख मात्र अनंत काळचं आहे. आणि या पतीचं सुख मात्र दुःख हे क्षणिक आहे आणि सुख मात्र हे अनंत कालाचं असल्यामुळे मी त्याचा आश्रय केला. अर्थात ते क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अविट निज सुख. 1-2 प्रकारचे सुख आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आपल्याला 2 सुखाचा विचार परमात्म्याने भक्तराजा अर्जुनाच्या निमित्त करून सांगितला. एक राजस सुख आहे आणि एक सात्विक सुख आहे. आता राजस सुख कसं असतं, विषयेंद्रिय संयोगात येत दगरे अमृतोपमम परिणामी विषमीव तत्सुखम राजसम स्मृतम. आणि यत्तदग्रे विषमीव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्त आत्मबुद्धी प्रसादयम. अशा पद्धतीचं सात्विक सुख आम्हाला तिकडे प्राप्त होतं म्हणून मी त्याच्याकडे विचार करण्याकरता प्रवृत्त झाले. पुन्हा तिने विचारलं, का गं पण मग कष्ट सहन केले क्षणभरी, म्हणजे साप्तात महाराज बोलून गेले शास्त्रीजी, क्षणभरी म्हणत असताना जन्मभरी नाही, किती जन्म झाला फेरा सांगता येत नाही. पण काय बाबा म्हणत असतात, आज सुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिंतया. उठल्यापासून ते झोपेत जाईपर्यंत, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत नव्हे, कोणातरी एका जन्माच्या शेवटी कृपोळापोटी येईल दया, तोपर्यंत मात्र मी त्यालाच अनुसरणार. अशा पद्धतीचे ती गोपी बोलते. आणि मग ते बोलून झाल्याच्या नंतर आता हा जो क्रमप्राप्त आपल्याला प्राप्त असणारा अभंग 3432 क्रमांकाचा, यामध्ये ह्या वरची जी 30 आणि 31 ही जी 2 अभंग आहे ना, आम्ही क्षणभर काही कष्ट सहन केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये जी प्राप्त झालेली फलश्रुती आहे त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. मग फलश्रुती म्हणताना, मुक्ती म्हणताना 2 मुक्ती आहे, एक जीवनमुक्ती आहे आणि दुसरी विधेय मुक्ती आहे. बाबा पाठात सांगत असतात जीवनमुक्ती काय आणि विधेय मुक्ती म्हणजे काय. जिच्यामध्ये विधेय मुक्तीचा निश्चय असतो ती जीवनमुक्ती आहे आणि जिच्यामध्ये निश्चय रूपता असते ती विधेय मुक्ती आहे. दुसरा एक फरक सांगत असतात, जीवनमुक्ती म्हणजे ज्याच्यामध्ये अज्ञान नाही पण विक्षेप आहे ती जीवनमुक्ती आहे, आणि अज्ञानासहित विक्षेपाची निवृत्ती आहे ती मात्र विधेय मुक्ती आहे. अशा दोन्ही प्रकारच्या मुक्तीचा विचार 30 आणि 31 या 2 अभंगामध्ये प्रतिपादन केला. म्हणजे देहात असताना जीवनमुक्ती आणि देहपांतरानंतर विधेय मुक्ती, हे दोन्ही फलं आम्हाला क्षणभर आम्ही वाईट सहन केलं म्हणून त्या परमात्म्याच्या अंगसंगाने हे दोन्ही सुख आम्हाला प्राप्त झाले, असं ती सखी आपल्या त्या इतरांना बोलते. पण मग त्यावेळेला त्या सख्या म्हणायला लागल्या, हे जे देहात असताना जीवनमुक्ती, देह पाहतानंतर विधेय मुक्ती, असं दोन्ही फल जे तुला प्राप्त झालं ते फल प्राप्त त्या परमात्म्याच्या परपुरुषाच्या कृपेने प्राप्त झालं का तुझ्या प्रयत्नाने प्राप्त झालं. असं ज्या वेळेला त्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं, कारण आता थोडक्यात काय आहे,
किती मोठा शब्द प्रपंच केला आणि त्याचा अहंकार जागृत झाला का तो मातीत गेला. मग तिचा तो शब्द अहंकार किंवा प्रयत्नाचा अहंकार जाग करून त्या परतत्वापासून तिला पथभ्रष्ट करण्याचा त्यासारखा प्रयत्न करायला लागला. कारण आपणासारखी करीती तात्काळ त्यांची पक्की धारणा होती. म्हणून ते जाणीवपूर्वक थोडंसं अगदी त्याच्या अंतःकरणामध्ये शिरून तिला म्हणतात, हे तुझ्या प्रयत्नाने घडलं का त्याच्या कृपेने घडलं. आता दोन्हीकडून त्याला म्हणतात उभयता पाशरजू. जर माझ्या प्रयत्नाने घडलं म्हटलं तर तिला मात्र जरी होय अभिमान, त्याच्यापासून ती अंतरेल. आणि केवळ परमात्म्याच्या कृपेने झालं तर मग आमच्यावर का कृपा होत नाही. मग त्या दोन्हीचा समन्वय तुकोबाराने सांगितला का त्याची कृपा काय परमात्म्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं भक्तराज अर्जुनाच्या निमित्ताने. मनमना बहुमत भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु मामेशिषी ते योक्त्वैव महात्मा नमत परायण. त्याने आम्हाला गीतेच्या या 18व्या अध्यायाच्या 65 क्रमांकाच्या श्लोकामध्ये त्यावेळेला सांगितलं. रामकृष्ण रामकृष्ण. गुरुवर्य शास्त्री बाबांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून आपण पुढील विषय पाहूया. तुझ्या कृपेने प्राप्त झालं की भगवान, तुझ्या कृपेने तुला ही साध्य फलश्रुती प्राप्त झाली का परमात्म्याच्या तुझ्या प्रयत्नाने का तुझ्या कृपेने. तर प्रयत्न म्हणावं तर तिकडेही अडचण आहे आणि कृपा म्हणावं तर तिथेही अडचण आहे. मग अशा वेळेला कृपा आणि प्रयत्न या दोघाचा सम्यक समतोल सुमधुर समन्वय साधला. बाबा डोंगरे महाराजांचे वाक्य सांगत असतात. ते म्हणजे डोंगरे महाराज म्हणायचे म्हटले की आपण परमात्मा आपल्यापासून 60 पावलाच्या अंतरावरती आहे. आपण एक पाऊल टाकला का एकूण 60 उर्वरित पावलं परमात्मा टाकतो. पण एक पाऊलामध्ये तिथे आपला प्रयत्न अभिप्रेत आहे आणि मग उर्वरितची 59 पावलं तिथे परमात्म्याची कृपा आहे. पण मग कृपासुद्धा तोच करतो आणि त्या कृपा करण्याकरता आपण प्रयत्न काय करावं याचाही मार्गदर्शन करतो. पण त्या मार्गाने आपण चाललो तर मग तो कृपा करतो. आपण त्या मार्गाचं अनुसरण केलं नाही तर मग मात्र तो कृपा करत नाही. म्हणजे कृपा आणि प्रयत्न या दोघाच्या समन्वयामुळे ही स्थिती प्राप्त झाली असं तुकोबराने त्यांना उत्तर दिलं. तो म्हणजे आता हा अभंग आहे. एक जीवे आता जिने झाले दोन्ही वेगळी का काही नव्हे आता. अभंग क्रमांक 3432 तो अभंग आपण इथून पुढे पाहूया. एका जीवे आता जिने झाले दोन्ही वेगळी का काही नव्हे आता. नारायण आम्हा नाही वेगळी क पुरविले हे भाग सांभाळिले. तुका म्हणे झाले सायासाचे फळ सरली ते वेळ काळ दोन्ही. आता भगवंताच्या कृपेने आणि आमच्या सात्विक प्रयत्नाने आम्हाला काय प्राप्त झालं तर आता एका जीवे जिने झाले दोन्ही. म्हणजे तिकडे असणारा परपुरुष नारायण आणि इकडे असणारे आम्ही एका जीवाने जगायला लागलो. एका जीवाने जगणं म्हणजे काय तर इकडे आमची जीवत्व दशा आणि तिकडे त्याची शिवदशा. त्या दोन्ही भागत्याग लक्षणाच्या द्वारा बाधित करून उर्वरित अधिष्ठान रूपाने शेष ठेवणं आणि अहम ब्रह्मास्मी इति उदिते पश्चात सर्व खलविदम ब्रह्म अशी स्थिती प्राप्त होणं असं आमचं जगणं झालं. आणि म्हणून आता वेगळी का काही नव्हे त्यामध्ये आणि आम्हामध्ये कुठल्याही प्रकारची वेगळीक नाही. वेगळी कशी नाही. आताही तू वेगळी दिसते तो वेगळा दिसतो. तू भक्त तो भगवंत म्हटले हो. पण आता हा वेगळीकता कशी अगोदर ती वास्तव नव्हती पूर्वी पण ती पूर्वी वास्तव वाटायची. आता मात्र प्रतीतिकाली प्रतीत्युपय चैतन्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या आमच्या त्या उभयाच्या औपाधिक द्वैताचा आता त्रैकालिक अत्यंत अभावाचा आमचा निश्चय झाला. दिसते काली नाहीचा निश्चय झाला. म्हणून औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही अशी स्थिती आम्हाला लाभली. आणि मग काय तर नारायण आम्हा नाही वेगळी क पुरविले हे भाग सांभाळिले. आता त्या नारायणामध्ये आणि आमच्यामध्ये वेगळीक नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद नाही. अर्थात 5 यो उदरम अंतरम कृती आता तसे भयम भवती दुजे जो घडे तो संसार भय जोडे ऐशी आपलेनी तोंडे बोलती भेद. भेद आला की दुःख आलं आणि अभेद आला तिथे सुख आलं. बाबा एक उदाहरण देत असतात. एकाच आईच्या उदरातून बहीण आणि भाऊ आले परंतु त्यांनी भेद वास्तव मानल्यामुळे कोर्ट कचऱ्या त्यांच्या चालू आहे. पुणे जिल्हा या बाबतीत प्रसिद्ध आहे आपल्याला ह्या गोष्टी काही वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही. आणि भिन्न आईच्या उदरातून आलेले पती पत्नी आहे पण त्यांनी आपला भेद कल्पित मानल्यामुळे त्यांच्यामध्ये मात्र जरी कलह झाला तरी तो कलह दीर्घकाळ टिकत नाही. अशा पद्धतीची त्या परमात्म्याची आमची स्थिती झालेली आहे. म्हणून त्याच्यामध्ये ना आमच्यामध्ये कुठलीही वेगळीकता राहिली नाही. हे का घडलं तर आम्ही केलेला प्रयत्न पण त्यांनी पूर्वी दिलेलं आश्वासन त्यांनी आश्वासन दिलं. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि मग दिलेलं आश्वासन त्या परमात्म्याने पाळलं. आम्हाला त्यांनी अभेद स्थितीला प्राप्त करून ठेवलं. म्हणून पूर्विले हे भाग म्हणजे ज्या 18व्या अध्यायाच्या 65 क्रमांकाच्या श्लोकामध्ये मनमना भवोन्मत भक्तो हे जे ते आश्वासन दिलं ते परमात्म्याने पाळलं. त्याच्यामुळे आमच्यात आणि त्याच्यात आता भेद राहिला नाही.
तुका म्हणे झाले सायासाचे फळ सरली ते वेळ काळ दोन्ही. आणि तुकोबराय म्हणतात आमच्या सायासाचे चीज आपण म्हणतो ना, आमच्या प्रयत्न वाया गेले नाही, कष्ट वाया गेले नाही. म्हणजे क्षणभरी आम्ही सुशिले वाईट ते जे प्रयत्न होते ते कष्ट आता व्यर्थ झाले नाही. आमच्या सायासाला फळ आलं. सायासाचे फळ म्हणजे आम्ही काय सायास केले? आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, म्हणतव्या, निधिध्यासितव्या, सत्संगत्वे, निसंगत्वम, निसंगत्वे, निर्मोहत्वे, निश्चलतत्वम, निश्चलतत्वे, जीवनमुक्तम, ही सगळी आम्ही जी अगोदर केलेली साधना होती, सायास होते. विवेक श्रवणे खरपुषे, व्रताचरणे करकसे, करिता जाती भूकशी बुद्ध्याधिकाची. नवीन नवीन विचार सागराचा पाठ ऐकत असताना माऊल्याने ते चिप्स करण्याकरता बटाटा घेतात बघा, आणि ते बटाटा त्याला चाकुनीवरची त्याची सालटे काढतात, तसे बुद्धीचे वाभाडे निघतात ते ऐकताना. किंवा ड्रिल मशीननी एखादा खिळा भिंतीत ठोकावा ना, तसे खिळे ठोकल्यासारख्या वेदना होतात. वाटतं कुठून दुर्बुद्धी शिकली आपण, हे शिकायला आलो. 4 टिपणं बसावे, महाराष्ट्र हलवावा, ते दिलं सोडून इथे आपण विनाकारण हे करत बसलो, असं कधी कधी माणसाला वाटून जातं. पण नंतर कळतं का ह्याच्यात जे सुख आहे ते मात्र कशातच नाही. एक दिवस बाबांनी मला पाठ सांगितल्याच्या नंतर विचारलं, खरं सांगायचं म्हटले कीर्तनाचा आनंद अधिक का हा आनंद अधिक? तर म्हटलं 1000 कीर्तनाचा आनंद एकीकडे आणि एका पाठाचा आनंद एकीकडे, हे निश्चित तीळ मात्र याच्यामध्ये संदेह नाही. परंतु त्या कष्टाचं आमचं मात्र आता चीज झालं, आमचं कष्ट फळाला आले. तुका म्हणे झाले सायासाचे फळ. आमच्या सायासाला कष्टाला फळ प्राप्त झालं. आणि दोन्ही काळ वेळ ते सरली. दोन्ही काळ वेळ म्हणताना काळ शब्दाचा अर्थ आपल्या इथं वर्तमान केळायला आणि वेळ शब्दाचा अर्थ पुढचा भविष्यकाळ. आणि बरोबर आहे, काय आहे, भूतकाळाची चिंता आणि भविष्यकाळाची भीती असली का वर्तमान काळ व्यर्थ जातो. पण ज्या वेळेला मनुष्याला भूतकाळाची भीती नसेल आणि भविष्यकाळाची चिंता नसेल तर वर्तमान काळ त्याचा सार्थक चिंतेत जात नाही, तो चिंतनात जातो. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. म्हणजे तो भयचिंता रहित असणारा परपुरुष परमात्मा आम्हाला आत्मत्वाने प्राप्त झाल्यामुळे आता आम्हाला वेळ काळाची भीती राहिली नाही, म्हणजे भूतकाळाची भीती राहिली नाही आणि भविष्यकाळाची पुढे चिंताही राहिली नाही, असं ती सखी बोलते. एवढं कशामुळे झालं? म्हटले काही नाही, त्या परमात्म्याच्या आज्ञेचं आम्ही पालन केलं म्हणून. कोणती आज्ञा? मन मना भवमत भक्तो, त्या आज्ञेचं आम्ही पालन केलं. पण मग त्या आज्ञेचं पालन केल्याच्या नंतर जी जीवनमुक्ती प्राप्त झाली, देहपातानंतर विधेयमुक्ती प्राप्त झाली, त्या जीवनमुक्तीचं स्वरूप काय? म्हणले त्या परमात्म्याचं सख्य सुख आम्हाला भोगायला भेटलं. कशा कुणाप्रमाणे? त्या परमात्म्याचं आज्ञेचं पालन रुजत्वात अर्जुना सुमन आणि शुद्धमती अनंदुका अनन्यगती पैका गोपे त्या प्रति चावळी जे सुखे. त्या भक्तराज अर्जुनाने त्याच्या आज्ञेचं पालन केलं. आज्ञेनंतर उर्वरित कालामध्ये सख्य भक्तीचं सुख भोगण्याकरता सख्य भक्तीचं एक दान भक्तराज अर्जुनाच्या अंतकरणामध्ये भक्तराज अर्जुनाला परमात्म्याने दिलं. आणि त्या सख्य भक्तीचं दान अर्जुनाला प्राप्त झाल्याच्या नंतर अर्जुन काय करतात? भगवंतासोबत जे व्यवहार करतात तसाच व्यवहार आम्ही करणार. म्हणजे अतिपरिचयात आवडणे असंही होऊ देणार नाही, परंतु प्रेम सुखाचा आनंदही भोगल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन ज्या वेळेला एकांतात आहे त्यावेळेला अर्जुन देवावर रुसतात, हा कोपी की निवांतच आहे, ऋषी की बुजावतच आहे, नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. एकांतात असताना. आणि लोकांतात असताना मग शिष्यम शादिमाम त्वाम प्रपन्नम, म्हणजे अशा पद्धतीचा जो अर्जुनाने व्यवहार केला त्याच व्यवहाराचं दान त्या परमात्म्याशी आम्ही रतिक्रीडा केल्यामुळे त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये लाभलं, असं या पुढच्या अभंगामध्ये सांगतात. हसो रुसो आता वाढवू आवडी अंतरीची गोडी अविटते. सेवा सुखे करू विनोद वचन आम्ही नारायण एकाएकी. तुका म्हणे झालो आम्ही उदासीन आपुल्या अधीन केला पती. आता ती म्हणते आम्ही त्या परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळे त्याने जे सख्य भक्तीचं दान आमच्या जीवनामध्ये दिलं, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं विलक्षण सुख भोगण्याकरता भक्त्यार्थम कल्पित द्वैतम अद्वैतदपि सुंदरम. मग अशा काळात आम्ही काय करू? म्हटले हसो. आता हसो हा आता अनंतरी अर्थाने आला, म्हणजे ते परमात्म्याने दान दिल्याच्या नंतर आता हसो रुसो आंतरीची आवडी अविट गोडी ते वाढवू. आता आम्ही कधी कधी त्या परमात्म्यासोबत खेळत असताना हसू, कधी कधी त्याने जरा जास्तच आमच्यावर काही केला तर मग आम्ही त्याच्यावर रुसू. वेळ प्रसंगी असं दोन्ही प्रकारचा व्यवहार करू. कारण काय, ज्या वेळेला सख्यत्व जितकं वाढतं तितक्यामध्ये हे हसणं रुसणं याने ते प्रीती अजून उत्कर्षाला पावते, ती वाढत जाते. अंगी प्रेमाचे भरते नेघे उतारा चढते. किंवा मग वाढतेनी प्रेमे माती भजतीचे महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. कल्पित द्वैताचा स्वीकार करून त्या परमात्म्याशी अशी प्रबद्धतेची क्रीडा करत असताना ते प्रीती अजूक वाढत जाते. काय प्रत्यक्षण वर्धमानम नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने ती प्रीती वाढते. म्हणून आंतरीची ती आविट गोडी विट नाही पांडुरंगी, अशा पद्धतीची आविट गोवी आम्ही पुन्हा पुन्हा वाढवू. आणि पुढे ती म्हणते सेवा सुखे करू विनोद वचन आम्ही नारायण एकाएकी. आपण म्हटलं ना भक्तराज अर्जुन लोकात असताना शिष्यस्त्याम म्हणतात आणि एकांताचा असताना शेणेरू भैरूमध्ये आज्ञाही करतात. मग तशा पद्धतीने आम्ही काय करणार तर आम्ही
सुखे शिव म्हणजे आम्ही ज्या वेळेला लोकांतात आहे तर अशा वेळेला त्या नारायणाची त्या परमात्म्याची आम्ही चांगली सेवा करू आणि एकाएकी नारायण विनोद वचन करू. एकांतात असताना विनोद वचन थट्टा मस्करीसुद्धा आम्ही करू. आपले सगळेच गुरुबंधू हे सगळं प्रकार करतात थट्टा मस्करी करतात आहे ना. तर अशा पद्धतीने आम्ही त्याच्यासोबत व्यवहार करू. तो का म्हणे आम्ही झालो उदासीन आपुले आधीन केला पती. तो कोबराय म्हणतो. पण त्या इतर सख्याने विचारलं का ही दिव्य जी फलश्रुती आहे तुझ्या जीवनात प्राप्त झाली त्याच्याकरता नेमकं काय केलं. तो कोबराय म्हणतात तू का म्हणे आम्ही उदासीन झालो. उदासीन झालो याचे दोन अर्थ आहे. उदासीन शब्दाचा एक अर्थ आहे कंचित पक्षम न आश्रयनते म्हणजे कार्याध्यास कारणाध्यास कुठल्याही पक्षाचा आम्ही आश्रय केला नाही कारण तो अध्यासच आमच्या ठिकाणी राहिला नाही. आणि दुसरा आहे उत आसीन उदासीन वृद्ध आसीन म्हणजे अधिष्ठान जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आम्ही वृत्ती ठेवणाऱ्या झालो. आणि तिसरा अर्थ उदासीन म्हणल्याच्या नंतर ऐकीचे का परत्रीचे भोग पाईक झाले इच्छेचे परी भोगावे न रुचे मना माझे अशा विरक्त आम्ही झालो आणि आपुले अधीन पती केला. आणि आम्ही विरक्त झाल्यामुळे तो पती आम्ही आपल्या अधीन केला आपल्याला वशीभूत केला. काय आहे हरीच्या ठाई प्रीती जैशी हरीची प्रीती त्या तैशी जे अनन्य हरिपाशी हरी अनन्य त्या सदा. आपण त्याच्या बाबतीत ते यथामाम प्रपद्यंते. आमचे एक मित्र आहेत ते म्हणायला लागले मी म्हटलं बाबाचं जीवन अनाकलनीयच आहे काहीच कधी वेळ लागत नाही काहीच कळत नाही 10 जन्म नाही 20 जन्म नाही किती जन्म घेतले तरी आपल्याला त्याचा अंत लागणं शक्य नाही. ते म्हणायला लागले तसं नाही बाबा आरसा आहे आणि आपण आरशासमोर गेल्याच्या नंतर आपण जसं पाहू तसं ते आपल्याला दिसतात आपण जसे नाही तसे आपल्याला ते दिसणार नाही. म्हटलं हे खऱ्यातलं खरं उत्तर आहे. कारण आरसा काय करतो आपण त्याच्यासमोर उभं राहिलं का पूर्ण आपल्याला आतमध्ये घेतो आणि ज्या क्षणी आपण त्याच्यापासून बाजूला सारलं पूर्ण तो काढूनही टाकतो. मग तशा पद्धतीने असल्यामुळे ते कसे आहे ते कसेच नाही आपण कसे हे पाहावं आपण जसे असेल तसे ते आहे हे या तमाम प्रपद्यंते अशी त्यांची स्थिती आहे. मग आपण त्यांना सख्य भावाने राहिलो का ते आपल्या अधीन होणार आपण त्यांच्यापासून वेगळ्या भावाने राहिलो का ते आपल्याला अधीन होणार नाही. तशा पद्धतीने आम्हाला तो परमात्मा अधीन झालेला आहे वशीभूत झालेला आहे असं ती बोलते. त्या सख्या हसायला लागल्यात ते एकमेकाला टाळीवर हातावर हात द्यायला लागले. ते म्हटले टाळी काय वाजवतं काय हातावर हात देता. म्हणले काही नाही तू आज्ञा पालन केली आणि म्हणून काय झालं तुला हे सुख लाभलं सख्य सुख आम्ही आज्ञा पालन करू आम्हालाही ते सख्य सुखाचा लाभ होईल. त्या म्हणायला लागलं. मग त्यावेळेला तुकोबराय त्यांच्याकडे बघून मिस्किल हसले. ते म्हटले हसतेस का. म्हणले आज्ञा पालन करणं की इतकं सोबं नाही. बाबा आपल्या बाबांचं विठ्ठल बाबा आपले गुले बाबांचं वाक्य सांगत असतात त्याच्याकरता तुंतुनं करावं लागतं म्हणजे ते तितकंसं सोपं नाही. जोवरी तुम्हा मागिलाच्या असं तोवरी उदास होऊ नका. याचा अर्थ काय आहे देववासना शास्त्र वासना आणि लोकवासना. त्या देववासनेमध्ये सुद्धा सौंदर्य वासना आरोग्य वासना आणि आयुष्य वासना त्याच्यात 3 प्रकार आहेत. नंतर शास्त्र वासना म्हणताना पाठांतराची वासना बहुशास्त्र अध्ययनाची वासना त्याच्यामध्ये अनुष्ठानाची वासना त्याच्यातही पुन्हा 3 प्रकार आहे. आणि ज्यावेळेला लोकवासना म्हणतो आपण त्याच्यातही माझी पूजा व्हावी माझी कीर्ती व्हावी लोकात मला मान्यता प्राप्त व्हावी अशा काही वासना आहेत. मुख्य या 3 वासना आहेत. त्या 3 वासनेपैकी एका जरी वासनेमध्ये तुम्ही अडकला तर मग मात्र ही प्रतिज्ञाही पालन केली म्हणजे त्यांनी सांगितलेलं वचनही पाळलं पण त्या येशनेत तुम्ही गुंतला यम येव येश ऋणते तेन लभ्या म्हणजे त्याच्या अतिरिक्त दुसरं काही जर तुम्हाला आवडत असेल तर मग मात्र ही स्थिती तुम्हाला प्राप्त होणार नाही. अशा थोडक्यात तिथे लोकवासनेत जर तुम्ही अडकला असाल आणि बाबा स्वामी विवेकानंदाचं सांगत असतात त्यांनीसुद्धा प्रामाणिकपणाने कबुली दिली म्हटले आम्हाला देहवासना शास्त्रवासना या दोन्ही त्यागता आल्या पण लोकवासना तितक्याशी लवकर त्यागता आली नाही. आणि ती लोकवासना जर तुमच्या अंतःकरणात असेल तर मग मात्र माझ्यासोबत तुम्ही येऊ नका अशा पद्धतीचं बोलताना म्हणतात. मजसवे आता येऊ नका कोणी सासरूवासिनी बाह्यानो नसावे तुम्हा या जनाची कुठ बोलती वाईट उखटे ते तुका म्हणे झालो उदास मोकळ्या विचारो गोवळ्या सवे आम्ही. हे सासरूवासी बाह्यांनो सासरूवासी शब्दाचा अर्थ केलेला आहे आपल्याकडे सासरी राहणाऱ्या संसारात परतंत्र असलेल्या तुकोबरायचे का भंग आहे कोणी सोना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्रता. त्यामध्ये सासू म्हणताना ज्ञानप्रश्रुती लेकी म्हणताना उपासना प्रश्रुती आणि सुना म्हणताना कर्मप्रश्रुती अशा कर्तृत्वाचा मधु कर्मफलाचा आस्वादू यामध्ये तुम्ही गुंतलेल्या आहेत. अशा सासरूवासी बाह्यांनो आता मजसवे कोणी येऊ नका तुम्ही मात्र माझ्यासोबत येऊ नका. म्हटले आता आम्हाला त्या सुखाची प्राप्तीची इच्छा आहे आणि बैसता संताच्या संगती म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो तुम्ही म्हणता येऊ नका काय कारण. म्हणले नसावे तुम्हा या जनाची कूट बोलती वाईट उखटे ते तुम्हा या जनाची कूट न सहावे या जनाचं जे वाईट निंदापरक जे बोलणं आहे ते तुम्हाला सहन होणारं नाही. कारण ते वाईट उखटे बोलते ते हे जग आहे ना इतकं परमार्थ मार्गाला निघालेल्या व्यक्तीला प्रत्येकजण त्याच्यावर तोंड सुख घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बसमध्ये पहा बसस्टँडवरती पहा कुठेही पहा
त्याला संधीच भेटते. घरी ज्यांना बायका जो म्हणत नाही ते मात्र चांगली संधी शोधून घेतात आणि त्या संधीचं ते सोनं करतात, पुरेपूर त्याचा लाभ घेतात, पुरेपूर त्याचा पाणवतारा करतात. पण तुम्हाला ही जर सहन करण्याची ताकद असेल तर तुम्ही इकडे या, अन्यथा येऊ नका. कारण किती बोलतात. आणि मग तुझं काय, माझं निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून, अशी माझी स्थिती आहे. तशी तुमची झाली नसेल मग मात्र येऊ नका. तुझं काय, तर तू का म्हणे मोकळ्या उदास झालो. आम्ही आता मोकळ्या झालो आणि उदास झालो. मोकळ्या म्हणताना अहमम अध्यास विवर्जित, आणि उदास म्हणताना पुन्हा त्याच्या ठिकाणचा म्हणजे मोकळ्या म्हणताना आम्ही बाह्य त्याग केला असं म्हणा, आणि उदास म्हणताना आंतरिक त्यागही आम्ही केला. दोन्ही प्रकारचा त्याग केला. आणि त्यामुळेच काय झालं, त्यागेने एके अमृतत्व मानसू म्हणून आम्ही गोवळ्यासवी विचारू. त्या गो शब्दाचे बरेच अर्थ बाबा सांगत असतं. वाणी आहे, इंद्रिय आहे, वेद आहे. पण इथे गोविंद अर्थात गोपाळासोबत भगवान परमात्म्याने ज्या लीला केल्या ते असणारे गोपाळ कृष्ण परमात्मा, त्या परमात्म्यासोबत आम्ही आता विचारू शब्दाचा अर्थ फिरू, हिंडू, त्याच्यासोबत सगळ्या प्रकारची क्रीडा आम्ही करू असं बोलतात. आता जो पुढचा जो अभंग आहे, पण थांबायचं बाबा. पुंडली यदत्र संष्टवम किंचित तद्गुरोर मे नाही, यदत्र असंष्टवम किंचित तद्मे गुरोर नाही. झालेले हे चिंतन गुरुवर्य बाबा आणि शास्त्री बाबा, गुरुतुल्य आपण सर्व गुरुबंधू आणि माता भगिनी आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान भगवान माऊलीच्या चरणी समर्पित करून चिंतन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय.